तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल। तर आज आपला कोल्हापूरचा सेकंड डे आहे आणि आज आपण जेवढं आपल्याला कोल्हापूरमध्ये फिरता येणार आहे, जेवढं ते दाखवता येणार आहे ते दाखवणार आहे। आता आपण पहिल्या चाललेलो आहोत महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी। सो चला स्टे ट्यून। आता आम्ही तयार होऊन निघालोय आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या दोघींच्या साड्याच्या मॅचिंग झालेल्या आहेत। आम्ही ठरवलं नव्हतं, फक्त बोललेलो की आपण साडी घालूया आणि साड्या घेऊ सोबत, पण ताईंनी पण अचानक ब्ल्यू आणली आणि मी पण ब्ल्यू आणली। फक्त फरक एवढाच आहे की माझी खणाची आणि त्यांची कागपदराची आहे आणि काढल्यानंतर आम्ही बोलतोय की सेम साड्या झालेल्या आहेत। आता चाललोय आम्ही दर्शनासाठी। चला आता आम्ही आलोय मंदिरामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल कालचा ब्लॉग की आम्ही रात्रीच दर्शन घेतलं, कारण की तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये गर्दी बघा। तिथून आता आतमध्ये आल्यानंतर आपण तिकडचे जेवढे म्हणजे दर्शनाचे व्हिडिओमध्ये गर्दी बघितलीच असेल की किती गर्दी, कारण मार्गशीर्षचा हा पहिला शुक्रवार लागलेला आहे त्याच्यामुळे। आणि आता मग रात्री दर्शन झाल्यामुळे आता आम्ही मुखदर्शन घेतोय। मुखदर्शन आतमध्ये चाललेलं आहे। सगळे घेतलेत आणि सगळेच तिला रात्री घेतले नाही म्हणून लक्षात होत्या काय तेवढे सगळे खायचे नाहीत आपण। बाकी त्यांचं झालेलं आहे, आमच्या आपले छान बनवून ताजे ताजे भेटतात। तर आता इथे आमचे आपे आणि थालीपीठ सुद्धा आम्ही घेतलेलं आहे। तर आता पहिला ना ही डिश मी भाऊंना देणार आहे, कारण त्यांना भूक लागलेली आहे। तुम्ही खा पहिला। ठेव पॅलेस आहे, हे नवीन पॅलेस झालेलं आहे। हे जे पॅलेस आहे हे 1877 पासून 1884 दरम्यान बांधलं गेलेलं आहे आणि इथे ना इमारतीचा काही भाग आहे ना तो म्युझियम म्हणून दाखवला गेलेला आहे, ज्यामध्ये राजघराण्यातील वस्त्र, अस्त्र, चिठ्ठी, काही दृश्य असं बरेच काही आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर बघायला मिळणार आहे। आणि मला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। आता आम्ही आतमध्ये जातोय, आपण एक पहिला फोटो काढूया। आता आम्ही आलेलो आहोत ज्योतिबाला आणि एवढा कडक ऊन पडलेलं आहे ना, दुपारचं 12-1 ऊन आहे हे। आणि आता आपण ज्योतिबा टेम्पलला आलेलो आहोत। तर आता आपण दर्शनासाठी निघतोय। चला तुम्ही पण। आता आपण पायऱ्या चढून उतरून आता दख्खनच्या राजाला भेटायला आलेलो आहोत, ज्योतिर्लिंगाला आलेलो आहोत। आता आपण The next day. काल आम्ही पुण्यात स्टे केला, रात्री खूपच वेळ झालेला, त्यामुळे आमचे पुण्यातले काही स्पॉट बघायचे होते आम्हाला, म्हणून आम्ही पुण्यात स्टे केला। आणि सकाळी आता आम्ही निघालो जेजुरीला जायला। तर आता आम्ही जेजुरीला पोहोचलो आणि आता चाललोय जेजुरीला। आणि आता चाललेलं दुपारची वेळ झालेली, निघालो आम्ही आणि इतकं ऊन नाही आहे, तर आता
आजपासून पायऱ्या चढायला सुरुवात होणार आहे आणि आज शनिवार असल्यामुळे जरा जास्तच गर्दी आहे. शनिवार तिकडे खूप जास्त गर्दी असते. आजही तुम्हाला बघायला भेटेल वरती दर्शनासाठी दर्शन घेणार आहोत कारण खूप वेळ होईल बाळाचं नाव प्रियांशी मल्हार. तुमच्या इच्छेने दर्शनावळा देवाला मी आता मुखदर्शन घेतलेलं आहे. पूर्ण दर्शनासाठी एवढी गर्दी की साध्या म्हणजे दर्शन पण घ्यायला जमत एवढी मजा झालेली आहे सगळीकडे. आमचं आता दर्शन झालेलं आहे इथे आणि आता तुम्हाला मी चारही बाजूने इथे गर्दी दाखवणार आहे कारण शनिवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. मी आतमध्ये मुंबईचं काय करते मम्मी చెప్పలే ఎక్కడ आपण पायऱ्या चढायला दमतो. आम्ही जेजुरीवरून निघालेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत प्रति बालाजीला. तर आता इथून आम्हाला 34 किलोमीटर वरती आहे प्रति बालाजी आणि त्यानंतर आम्ही प्रति शिर्डीला पण जाणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. जेजुरी केल्यानंतर आता आलेलो आहोत प्रति बालाजीला. इथे आता गाडी पार्क केली आहे आणि जातोय दर्शनासाठी. समोर बघू शकता शाळेची पण सहल आलेली आहे. 2-3 तरी स्कूलच्या सहल असतील ह्या. आणि बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे. आता पूर्ण बस पार्किंग झालेली आहे. सुद्धा इकडे बघाल तर शाळेची मुलं आलेली आहे. आपण सुद्धा आतमध्ये जाऊया दर्शनासाठी. जाऊन आलो. खूप सुंदर आहे बघण्यासाठी पण अजिबातच कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे पण बघण्यासाठी खूप मस्त आहे. दर्शन पण आरामात झालं एकदम. एवढी म्हणजे आहे गर्दी पण सुटसुटीत. प्रत्येक ठिकाणी खूप घाईघाईने दर्शन मिळालं. खूप गर्दी होती पण इथे एकदम सुटसुटीत दर्शन मिळालं. आणि त्यांचं आता काहीतरी आरती चालू होणार आहे आणि आम्ही दर्शन घेतल्यानंतर हा मला वाटलं आतमध्ये शिऱ्याचा प्रसाद असेल पण हा असा साऊथमध्ये भात आणि डाळ त्याचा तडका दिलेला हे प्रसाद दिलेला आहे. तर तो आणि आम्ही थोडेसे फोटो वगैरे इथे काढू आणि तुम्ही वरती पण बघू शकता की किती छान आहे. आतमध्ये तर दाखवण्यासारखं खूप आहे पण अजिबातच कॅमेरा अलाउड नाही आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 8:30 आणि आम्ही आलेलो आहोत प्रति शिर्डीला आणि आता संध्याकाळचा टाइम झालेला म्हणजे बंदच होण्याचा ऑलमोस्ट टाइम झालेला आहे. राहिलेलं आमचं हे मग परत पुढे गेलो आणि असं चाललेलं की घरी जाऊयात पण असं नको वाटायला की अरे गेलो नाही म्हणून. मग आता इकडे सुद्धा आलं तर आपण आता प्रति शिर्डीमध्ये सुद्धा दर्शन घेऊया. प्रत्येक ठिकाणी दर्शनासाठी गेलो आणि असं वाटत होतं की काहीतरी व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करता येईल पण आतमध्ये कुठेच कॅमेरा अलाउड नव्हता. आता आम्ही जेवढ्या पण ठिकाणी गेलो तिथं पण जेवढं पॉसिबल होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता पण धावते.
आणि जसं शिर्डीला आहे तसंच इकडे सुद्धा अन्नछत्र राजवाडा आहे, सेम टू सेम तसाच बनवलेला आहे त्यांनी शिर्डीसारखं. तिकडे चैत्र आहे काय ते आहे शनी मंदिर आहे आणि बरंच मोठं आहे बऱ्यापैकी. शिर्डीसारखंच इकडे वातावरण आहे म्हणून त्याला कदाचित मिनी शिर्डी प्रतिशिर्डी नाव दिलेलं असावं. आणि आता खूपच वेळ झालेला आहे तर आता आम्ही निघतोय सुद्धा. रात्रीचं जेवण वगैरे करू आणि बहुतेक मग आमची ट्रिप इथे स्टॉप होईल. सो चला इकडे शनी मंदिर आहे, इथे बाहेरून सुद्धा आपण दर्शन घेऊ शकतो आणि जर आपल्याला आतमध्ये जायचं असेल तर आपण आतमध्ये जाऊन सुद्धा दर्शन घेऊ शकतो. कसं वाटतं आता? छान वाटतं ना? पाय खाली ठेव, पडशील तू. मजा येईल का तुला आता? सगळं दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे, फक्त लास्ट राहिलेलं आहे एकविरेचं. पण आम्हाला यायला थोडा वेळ झाला आणि वरती जाणं पण आता पॉसिबल नाही आहे आणि ते खाली सुद्धा बंद झालेलं. तर आपण आता बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही जाऊ थोडंसं रात्रीचं जेवण वगैरे करू आणि घरी जाऊ. चला, मंदिर बंद होतं, आम्ही तर जाणार होतो पण थोडीशी रिक्वेस्ट केली त्यामुळे आतमध्ये सोडलं आणि छान इथे सुद्धा आमचं दर्शन झालं. थोडंसं मन नाराज झालं होतं कारण बंद मिळालं होतं म्हणून, पण फायनली इथे सुद्धा आतमध्ये येऊन दर्शन झालेलं आहे. आणि तुम्ही एकदम या बरोबर